नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंडियन आर्मी यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता, झोनल रिक्रुटमेंट ऑफिस पुणे यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यानुसार इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर मेल कॅन्डिडेट्स फॉर सिलेक्शन टेस्ट फॉर सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट इनटेक फॉर रिक्रुटमेंट 2024-25. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 13 फेब्रुवारी 2024पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख जी आहे 22 मार्च 2024 आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची. ऑनलाईन जे एक्झाम आहेत त्या 22 एप्रिल 2024पासून होत आहेत. याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आहेत डोमेसेल्स म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, त्याचबरोबर युटी म्हणजेच दमन, दीव, दादरा नगर हवेली ह्या एरियामध्ये असणे आवश्यक आहे. त्याच्यावर सिलेक्शन आहे इंडियन आर्मी इज फेअर ट्रान्सपरंट. त्याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड म्हणजे जेव्हा एक्झामिनेशनसाठी जाल तेव्हा एक्झामिनेशनसाठी मोबाईल आणि 2 GB डेटा असणे आवश्यक आहे ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट देण्यासाठी. तर इम्पॉर्टंट नोटिफिकेशन पाहू शकता याच्यामध्ये कॅन्डिडेट्समध्ये देण्यात आलेले आहेत. पर रिक्रुटमेंट 2024-25 द रिक्रुटमेंट ऑफ सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट विल बी कॅरीड आउट इन 2 फेसेस. म्हणजे फेस 1 आहे याच्यामध्ये ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे CEE, आणि फेज 2मध्ये रिक्रुटमेंट रॅली असणार आहे म्हणजे मेळावा असणार आहे त्याच्यामधून जे सिलेक्शन आहे ते केले जाणार आहे ह्या 2 फेजमध्ये. प्रोसिजर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पाहू शकता. ज्यांना म्हणजे लॉग इन ऑनलाईन अर्ज करायचं आहे त्यासाठीची महत्त्वाची जी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवर जायचं आहे. ते पाहू शकता जी अधिकृत वेबसाईट आहे ते अशा पद्धतीने आहे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्यांदा लॉग इन टू कंटिन्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. प्रोसेस जी आहे ती देण्यात आलेली आहे. क्रिएट अ प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशन फॉर्म जो आहे तो 13 फेब्रुवारी 2024पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख 22 मार्च आहे. पर्सनल डिटेल्स फिल करायचे आहेत. डिजिलॉकरच्या अकाउंटमधून यूज करू शकता तुम्ही अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी जी आहे 250 पर ॲप्लिकेंटची फी तुम्हाला पेमेंट करायची आहे. ऑनलाईन पेमेंट करू शकता भीम UPI किंवा ऑनलाईन नेट बँकिंगचा यूज करून. ऑनलाईन CEEमध्ये पाहू शकता कॅटेगरी वाईज लिंक हॅज बीन प्रोव्हाइडेड म्हणजे कॅटेगरी वाईज लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहेत ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठीच्या. तर अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला जाऊ शकतो. त्या पद्धतीने पाहू शकता आपण इथे जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे म्हणजे पात्रता आहे त्यानुसार सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट या पदासाठी 10वी-12वी इंटरमीडिएट पास इन सायन्स फिजिक्स म्हणजे 12वी पास असणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश म्हणजे कमीत कमी 50% मार्क्स आवश्यक आहेत. किंवा 10वी+12वी म्हणजे 12वी पास इन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आणि इंग्लिश 50% मार्क्सने आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे 17 ते 23 वर्षपर्यंत वय असणे आवश्यक आहे. कॅन्डिडेट्स बॉर्न म्हणजे 1 ऑक्टोबर 2001 ते 1 एप्रिल 2001 दरम्यानचा जन्म असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता कॅन्डिडेट्स हू अप्रूव्ड 12 बोर्ड सोल्जर टेक्निकल याच्यासाठी जे फिजिकल स्टँडर्ड म्हणजे शारीरिक पात्रता आहे ती दाखवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता हाईट जी आहे 164 महाराष्ट्र गुजरातसाठी आहे. त्याच्यानंतर 165 जी आहे ती गोवा स्टेटसाठी आहे. त्याच्यानंतर वेट जे आहे ते हाईटनुसार प्रपोर्शनेट म्हणजे हाईटच्या नुसार असणे आवश्यक आहे आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार. त्याच्यानंतर चेस्ट जी आहे 77 + 5 सेंटीमीटर एक्सपान्शनने असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन आहे फिजिकल स्टँडर्डमध्ये याच्यासाठीचं आहे स्पोर्ट्स पर्सन असतील खेळाडू त्यांच्यासाठीचं रिलॅक्सेशन आहे. हाईटमध्ये 2 सेंटीमीटरचं आहे, चेस्टमध्ये 2 सेंटीमीटर आणि वजनामध्ये सुद्धा 5 kgचं आहे. त्याच्याबरोबर इथं पाहू शकता कॅटेगरी वाईज इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्पेशल फिजिकल स्टँडर्डसाठीची. आणि त्यानंतर जी इन्सेंटिव्स अवेलेबल आहेत कॅटेगरीनुसार ते मार्क्स आहेत. जे स्पोर्ट्स पर्सन आहेत, सर्व्हिसमन्स आहेत त्यांच्यासाठीचे मार्क्स जे आहेत सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट मॅक्सिमम मार्क्स आहेत टोटल आउट ऑफ 200चे. त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. फेज 1 पाहू शकता रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये फेज 1 आणि फेज 2 आहे निवडीसाठी. याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन CE म्हणजेच जी एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम ती घेण्यात येईल. त्याच्यासाठी तुमचं ॲडमिट कार्ड आहे ते अवेलेबल करण्यात येईल ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर. याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ते अधिकृत जे आहे सेंटर जारी केलं जाईल. त्याच्या सेंटरवर ही जी एक्झाम आहे ती एक्झामिनेशन घेतली जाईल. फेज 2मध्ये
तुमची जी रॅली आहे, रिक्रुटमेंट रॅली आहे, भरती मेळावा आहे, त्याच्यानुसार जे आहे सिलेक्शन केलं जाणार आहे. याच्यामध्ये ॲडमिट कार्डसुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. फोटोग्राफसाठी 20 कॉपीज तुमच्या आवश्यक आहेत. तुमचे जे सगळे एज्युकेशन सर्टिफिकेट आहेत ते तुमच्याबरोबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मोबाईल आणि 2 GB डेटा विथ बॅटरी त्या ॲडॅप्टेबिलिटी टेस्टसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहे, रिलिजन सर्टिफिकेट, स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट हे सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर रिलेशनशिप सर्टिफिकेट आहे, NCC सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट, ॲफिडेविट, सर्टिफिकेट ऑफ बोनस मार्क्स आहे, पॅन आणि आधार कार्ड. त्याच्यानंतर टॅटू असेल तर टॅटूबद्दलचं जे डिक्लेरेशन आहे ते सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट रॅली जी आहे याच्यामध्ये तुम्हाला जी फिटनेस टेस्ट आहे ती द्यावी लागणार आहे. 1.6 किलोमीटरची रनिंग आहे, बीम पुलअप्स आहेत, 9 फीट डीच आहे आणि झिगझॅग बॅलन्स. अशा पद्धतीने क्वालिफाय करण्यासाठीची महत्त्वाची जी टेस्ट आहे ती इथे घेतली जाईल. त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट आहे. कॅन्डिडेट्स हू क्वालिफाईज अ फिजिकल फिटनेस टेस्ट त्यांच्यामध्ये जी ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट आहे ती घेतली जाईल. त्याचबरोबर मेडिकल एक्झामिनेशन आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे इंडियन आर्मी रिक्रुटमेंटसाठीची या भरतीसाठीची जी प्रोसेस आहे आणि ऑनलाईन अर्ज आहे ते आजपासून सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.